तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी टॅटू चावाला. आणि आज आपण जाणार आहोत आजीला भेटायला. 85 वर्षाची आजी आहे. ती मागजनचा परिसर खूप स्वच्छ करते. तर आपण आज जाणार आहोत आजीला भेटायला. तर तुम्ही परिसर पण पाहू शकताय. मागजनमधला एकदम स्वच्छ केला तिने. तर तिला आज आपण भेटायला जाणार आहोत. इथेच पुढे आजी काम करते आणि तिचं वय वर्ष 85 आहे. तर बघा ना, 85 वयात सुद्धा काम करते ती. तर मी चहाचा थर्मास वगैरे घेऊन आलोय आणि आजीला एक कप चहा देतोच मी, कारण आपल्या मागजनचा परिसर एकदम स्वच्छ करते. त्याच्यामुळे चहा पण घेऊन आलोय मी. आजीला एक कप चहा देणार आहे. चला. मागजनमध्ये सर्व ठिकाणी आजी साफसफाई करत असते, तसंच रस्ते वगैरे. आणि इथेच असेल आजी. इथेच बघा, ही बघा आजी. आत्ताच बोललो तुम्हाला, ही आपली आजी आहे इथेच. सकाळी पहाटे आले, 7 वाजता आले आणि परिसर बघू शकताय किती स्वच्छ केला आहे. आजीचं कामच एक नंबर आहे. आणि 85 वयामध्ये एवढं काम करणं सोपं नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही मागजनचा परिसर एकच नंबर. आजी मला ओरडते, काय हरकत नाही. आजीची आज मुलाखत घेणार आहोत आपण. आणि खरंच खूप मेहनती आहे ती. 85 वयामध्ये एवढं काम करणं सोपं नाही. तरी परिसर बघा स्वच्छ केला एकदम. चला तर मग आजीला विचारूया आपण. तब्बल 85 वर्षाची आजी आहे. ह्या वयात काम कोण करेल? आज का तिकीट आणि फुकट झाले नाही. काय बोलतेस काय? होय. बसचा प्रवास करतेस तू? हा. मग तिकीट फुकट नाही तुला? नाही. करायला सांगायला. कसं करत असेल ना आजी कामी. एवढं म्हातारपण आले तरी पण ती काम करते. खरंच आजी, मानलं तुला मी. तर हे आपले काका रोजच आपल्या वडापावच्या गाडीवरती पाव घेऊन येतात. ते सुद्धा खूप मेहनत करतात. ही आपली आजी. आजी किती वर्ष काम करतेस तू? 12 वर्ष झाली आता. बापरे, गेली 10-12 वर्ष काम करते ही. आणि परिसर स्वच्छ असतोच नेहमी. आता शनिवार बाजार असतो, माहिती ना तुला? आता उद्या खानावर गुरुवारी. गुरुवारी. बरं, उद्या नगर बाबू इकडे गुरुवारी खानावर शुक्रवार बाजारात. शनिवारी आपला बाजार असतो, त्याच्यामुळे शुक्रवारी बाजारात सर्व साफसफाई करत असते. बरं, तर तुझं वय किती आजी, सांग सर्वांना आपल्या. तर आजीला आपण विचारणार आहोत तिचं वय. आजी, तुझं वय किती? 85. इकडे बघ, कॅमेराकडं हाय कर सर्वांना. हात दाखव आजी. अगं हात दाखव. आत्ताच आजीने पान खाल्लं आणि आता कामाला सुरुवात करेल परत. आजीचा काही प्रश्नच नाही. बघा, 85 वयात एवढं काम करणं खरंच कठीण आहे. आताची पिढी हे करू शकत नाही आणि ही शेवटची पिढी हो काम करणं. 85 वयाची आजी जर हातात घेऊन झाडू मारत असेल तर युवा पिढी काय करत आहे? युवा पिढी तर मोबाईलमध्ये व्यस्त आहे. बरोबर आहे ना? आजी जरी एवढ्या वयात काम करू शकते. आजी, तुला मी नेहमीप्रमाणे एक कप चहा देतो. हा, घेशील ना चहा? ए, आजीला चहा घेऊन ये. आजी, चहा पिणार ना? या बिनार तर या दिली देते. देतो देतो. देत नाही मी तुला कधी चहा? देतो. देतो की नाही चहा? देतोय. मग आपलं काम करतेस ना तू सर्व. आजी, एवढ्या वयात कसं काय करतेस ग? दिवस करायचं आलं म्हणजे करायचं. चल. ते आहेच ग, पण एवढं काम तुला जमतं कसं काय? एवढं वय आहे तुझं. जमून घेतलं म्हणजे जमत. नाही, तरी पण तुझं 85 वय असताना या वयात एवढं काम करणं सोपं नाही ना. काय ग? का करायचं बाबा? आपण आपली कोण मिळवत नाही म्हणजे मग करायचं. ते आहेच ग. काळजी घे आजी. एक कप चहा घे आधी. आजी, दे. एक कप चहा घे. हे धर, हसू नको, चहा घे. बस तिथं, चहा पी. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि एक लाईक आपल्या आजीसाठी. चला मग, चला आजी, येतो. निघा.